कमजोरी गायब होणार, पायामध्ये प्रचंड ताकद येणार। चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून तुम्ही फक्त 2 दिवस खायचे आहे। सांधेदुखी, कंबरदुखी लगेच गायब होणार आहे। घरगुती उपाय आता या ठिकाणी तुम्ही करायचा आहे। फक्त 1 चमचा हा पदार्थ रोजच्या गव्हाच्या पिठात टाका आणि लगेच चमत्कार पहा। यापासून तयार झालेली चपाती 100 रोगापासून तुमचं कायमचं संरक्षण करेल। व्हिडिओच्या माध्यमातून 6 असे पॉवरफुल पदार्थ सांगतोय की ज्याचा 1 चमचा जरी रोजच्या चपातीच्या पिठात जर तुम्ही टाकला तर ती चपाती तुमचं नुसतं पोटच भरणार नाही तर एक सुपर फूड बनणार आहे। ते एक असं या ठिकाणी आयुर्वेदिक औषध तयार होईल की जे तुमचं 1 नाही 2 नाही तर हजारो रोगापासून तुमचं आता या ठिकाणी संरक्षण करेल। ज्याने शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच पण ती चपाती खाताना देखील खूप टेस्टी लागणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून 6 पदार्थांची अगदी डिटेल्स माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। यातील एक पदार्थ आहे तो रक्तातील तुमच्या साखर नियंत्रित ठेवतो। दुसरा पदार्थ आहे हृदय तसेच लिव्हरला त्या ठिकाणी एकदम मजबूत बनवतो आणि तिसरा पदार्थ स्त्रियांना मासिक पाळ्यांच्या संदर्भातील सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी दूर ठेवतो आणि चौथा पदार्थ शाकाहारी आहे म्हणजे मांसाहार न करणाऱ्या लोकांसाठी प्रोटीनचा चौथा पदार्थ या ठिकाणी खजिनाच असणार आहे। यातील एक पदार्थ तर असा आहे ज्यामुळे गुडघेदुखी, कॅल्शियमची कमतरता ही मुळापासून या ठिकाणी आता नष्ट होणार आहे। सर्वच्या सर्व 6च्या 6 पदार्थ आयुर्वेदिक गुणधर्मांनी या ठिकाणी भरलेले आहेत आणि जे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात। आता ते इतके पॉवरफुल आहेत की त्याचा 1 चमचा पूर्ण घरामध्ये जेवढ्या चपातीसाठी तुम्ही पीठ लागतं त्याच्यात जरी 1 चमचा जरी टाकला तर त्याचे सर्व गुणधर्म घरातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये टाकल्यामुळे लागून राहील। आता सर्व लोक यामुळे त्या ठिकाणी रोग पळून जाणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते असे 6 पदार्थ आहेत जे तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये कशा स्वरूपामध्ये टाकायचे नक्की पहा। आता बघा तुम्ही भाकरी करा किंवा चपाती करा त्या ठिकाणी पीठ जे लागतं तर भाकरीच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही टाकलं तर चालतंय, चपातीच्या पिठामध्ये सुद्धा टाकलं तर चालतंय। याची पद्धत नेमकं कशी आहे, त्याचं प्रमाण कसं असतं, स्टेप बाय स्टेप आपण माहिती या ठिकाणी जाणून आता घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण 6 पदार्थांची माहिती घेऊयात, नंतर त्याचं प्रमाण ते कसं बनवायचं, कशा पद्धतीने चपातीच्या पिठामध्ये टाकायचं याची सर्व माहिती घेऊया। त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ तुम्ही काय करायचं आहे, हातात धरून मोबाईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आपण माहिती घेतोय 6 सगळ्यात पॉवरफुल गोष्टीविषयी की ज्या तुम्ही तुमच्या भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठात जर टाकलं तर त्याने तयार झालेली चपाती जी रोटी आहे जी भाकरी आहे तर ती तुमच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहे। ज्याने 1 नाही 2 नाही तर शेकडो आजारापासून तुमचं कायमचं संरक्षण होणार आहे। आता बघा यामधील आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय ती म्हणजे जडीबुटी आहे। बघा मेडिसिनल हर्ब आहे, आयुर्वेदिक तिच्यामध्ये खजिना आहे तर ती म्हणजे फेनोग्रीक सीड किंवा त्याला मेथीच्या बिया म्हणतात। मेथीच्या बियांना हलक्यात घेऊ नका, खूप त्या ठिकाणी यामुळे फायदा होतोय। बघा आता याला फेनोग्रीक सीड असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। मेथी दाणा हा खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतो आणि हा भरपूर मसाल्यामध्ये देखील वापरला जातो। आपल्या आरोग्यासाठी खूप चमत्कारी यामुळे आता फायदे होत असतात। आता मेथी दाण्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे आपल्या शरीरातील जी वाढलेली शुगर आहे, वाढलेली जी साखर आहे तर ती कंट्रोल करणं या ठिकाणी फायद्याचं होतं। त्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे त्यांच्यासाठी एक चमत्कार औषध म्हणून काम करतं। रक्तामधली जी काय ब्लड शुगर आहे त्याची पातळी कमी करून या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन वाढवण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आता हे करत असतं। मेथीदाणे याबरोबरच लिव्हर आणि आपली पचन क्षमता, डायजेशन सिस्टीम ते त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं। शरीरातील अन्न पचवण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करतं। त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता घटायला सुरुवात होतं। लक्षात ठेवा पहिला पदार्थ सांगतोय मेथीचे दाणे, असं तुम्हाला 5 ते 6 पदार्थ सांगणार आहे। शेवटचे 5वा 6वा पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, तुमच्या नसामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल, दुखत असतील तर ते सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी आता होणार आहे। त्यामुळे 5वा नंबर 6वा नंबर जो पदार्थ सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कोणता हे नक्की बघायचं आहे। फक्त काम काय, चपातीच्या पिठामध्ये 1 चमचा पावडर या ठिकाणी तुम्हाला त्याची बनवून टाकायचं आहे। कसं त्या ठिकाणी टाकायचं आहे नक्की बघा।
आता बघा या ठिकाणी सायंटिफिक स्टडीमध्ये असं लक्षात आलंय की मेथी दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते। तर याचं प्रमाण कसं घ्यायचं, सगळ्यात आधी तुम्ही मेथीचे दाणे तव्यावर त्या ठिकाणी थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्या मिक्सरमधून त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला चपात्या किंवा भाकरी त्या ठिकाणी बनवायला आपण पीठ घेतो तर त्यामध्ये एक आता टिपून, एखादा टिपून म्हणजे काय, बारका चमचा, तर तो चमचा आहे, तर एक चमचा या ठिकाणी तुम्हाला या पिठामध्ये आता ॲड करायचा आहे। चपात्या करून घ्यायच्या आहेत। मेथी दाणा सुरुवातीला तुम्ही थोडंसं काय करायचं, कमी प्रमाणात वापरू शकता, हळूहळू त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। प्रमाण असलेलं किती प्रमाणात वापरायचं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे, कारण यामध्ये उष्णता असल्याने उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी खा, पण आता हिवाळ्यात थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सगळ्यात जास्त याचा वापर तुम्ही आता करू शकता। कशा पद्धतीने करायचं आहे प्रमाण बघा, प्रमाण चुकलं तर प्रॉब्लेम येतो। नंतर पुढे चालून तुम्ही 2 ते 3 चमचे तुमच्या घराच्या सर्वजण माणसं किती आहेत त्यानुसार, 2 माणसं असल्यावर किती ॲड करायचं आहे, 4 माणसं किती असल्यावर ॲड करायचं आहे हे तुम्ही पुढे सांगणार आहे। मेथी दाण्यानंतर दुसरा नंबर येतो फ्लॅक्स सीड्स, ज्याला अळशीच्या बिया म्हणतात। खूप जबरदस्त फायदा होतो, हृदयाच्या आरोग्यासंबंधी सगळ्यात महत्त्वाचे काम करतं। आपल्या हृदयाची जी काय कार्यक्षमता आहे ती कशा पद्धतीने सुधारते पहा। आता बघा अळशीच्या बिया, यामुळे काय होतं, हृदयाची कार्यक्षमता आहे ती जबरदस्त रीतीने वाढते। आता त्यानंतर दुसरा फायदा अळशीच्या बियाचा होतो तो म्हणजे आपले जॉईंट्स आहेत, म्हणजे गुडघ्यामध्ये असतील, कमरेमध्ये जॉईंट्स आहेत, तर ते आपल्या हाडांचे दुखणे असतील, तर ते जॉईंट्स असतील, ते दुखणे असतील, तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम करतात। आपल्या हाडामधील जे काय ग्रीस आहे तर ते निघून गेलं असेल, किंवा जे काय आपल्या हाडामधील जॉईंट्स आहेत तर ते घासले गेले असतील, तर जबरदस्त याच्यामध्ये काम करतं, याच्यामध्ये आराम मिळतो। याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हृदयासाठी खूप त्या ठिकाणी चांगलं काम करत असतं। आपल्या शरीरातील नसांना खूप नरम आणि मुलायम लचिक बनवतं, ज्यामुळे जो ब्लड प्रेशर आहे तर तो PPI देखील या ठिकाणी कंट्रोल राहण्याचं काम या ठिकाणी करत असतं। जॉईंट मधलं जे काय ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम करतं। पुढे सूज आलेले असेल, कुठे त्या ठिकाणी वेदना होत असतील तर ते देखील आता कमी करण्याचं काम करतं। अळशीच्या बिया देखील तुम्ही तव्यावर त्या ठिकाणी ठेवून आरामात थोड्याशा भाजून, साधारण आता 4 ते 5 चपात्यांसाठी तुम्ही 1 चमचा अळशीच्या बियांची पावडर या ठिकाणी आता तुम्ही वापरू शकता। त्याची टेस्ट देखील खूप चांगली आहे, त्यामुळे हे थोडंसं जास्त प्रमाणात देखील तुम्ही वापरू शकता। तिसरी गोष्ट आहे कॅरम सीड्स, म्हणजे अजवाईन किंवा ओवा त्याला म्हटलं जातं। पोटातील जे काही गॅस आहे, ॲसिड आहे, ॲसिडिटी आहे, तर ते कमी करण्यासाठी रामबाण औषध म्हणून या ठिकाणी काम करतं। पोटातील बऱ्याचशा विकारामध्ये यामुळे आराम मिळतो, गॅसचा प्रॉब्लेम दूर होतो, ॲसिडिटीचा यामुळे प्रॉब्लेम दूर होतो। तर याचं वापरायचं प्रमाण कसं आहे आणि शेवटचे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आता सांधेदुखी, कंबरदुखी, नसामध्ये जे तुमच्या दुखत असेल, कमजोर नसा झाले असतील, तर ते सुद्धा कशा पद्धतीने नीट करायचं आहे नक्की बघा। त्याआधी आपण या ठिकाणी जी ओवा आहे, ओवामुळे आणखी काय फायदे होतात ते जाणून घेऊया। आता बघा काय होतं, ओव्याला तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे, मिक्सर ग्राइंडर मधून त्याला बारीक करून घ्यायचं आहे, एका डब्यामध्ये ठेवायचं आहे। जेव्हा तुम्हाला चपाती बनवायची आहे, भाकरी बनवायची आहे, तर त्यामध्ये छोटासा 1 टीस्पून म्हणजेच 1 चमचा तर तो टाकून तुम्ही हळूहळू त्याला चपात्या आता बनवू शकता। आता या ठिकाणी एका अंदाजानुसार एक साधारण अर्धा किलो तुमचं जे काय पीठ आहे तर त्यामध्ये 1 चमचा ओव्याची पावडर तुम्ही घ्यायची आहे। ती मिक्स करणं एक नियम आहे, त्या ठिकाणी त्याच्यानुसारच तुम्हाला मिक्स करायचं आहे। तुम्ही कमी अधिक ॲडजस्ट करू शकता, परंतु याचा नियम जो आहे कसं त्या ठिकाणी ॲड करायचं आहे पुढे तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु चौथी गोष्ट आहे, ज्यामुळे हाडे कमजोर झाले असतील, कॅल्शियमची कमतरता असेल, महिलांमध्ये मासिक पाळीची जर या ठिकाणी समस्या असेल, तर चौथी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला काम करणार आहे ती म्हणजे तीळ। आता तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं, अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात असतात। आपले हाडे जे आहेत तर ते हाडे आपले मजबूत करण्यासाठी आणि आपलं शरीर पूर्ण हेल्दी राहण्यासाठी तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं या ठिकाणी काम करतं। आता याची जी काय आपल्याला प्रोसेस आहे तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडीशी आता या ठिकाणी तीळ गरम असल्यामुळे उन्हाळ्यात थोडं कमी खा, परंतु आता हिवाळा असल्यामुळे याचं प्रमाण तुम्ही आता बऱ्यापैकी वापरू शकता। याला देखील थोडंसं गरम करून प्रत्येक अर्धा किलो पिठामध्ये तुम्ही 1 ते 2 टीस्पून म्हणजेच त्या ठिकाणी 1 ते 2 चमचे
आता वापरू शकता। खूप चांगली टेस्ट येते, हाडांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो। मासिक पाळ्यांचे जे काय प्रॉब्लेम आहे तर तिथे महिलांना जे काय होतात तर ते त्या ठिकाणी आता योग्यरित्या त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते। चपात्या चांगली त्या ठिकाणी उपतात। आता पाचवी गोष्ट आहे शाकाहारी लोकांसाठी, त्यांच्यासाठी प्रोटीनचा चांगला त्या ठिकाणी विकल्प आहे, ती म्हणजे राजगिरा किंवा या ठिकाणी आपण राजगिरा त्या ठिकाणी लाडू देखील बनवून खाऊ शकतो। हे ग्लुटेन फ्री धान्य आहे, याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची खूप मोठी क्षमता आहे। ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांनी काही राजगिरायुक्त चपाती किंवा राजगिऱ्याची पिठाची भाकरी कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे नक्की पहा। आता बघा, राजगिरा खाणं खूप चांगलं असतं, यासाठी तुम्ही मार्केटमधून राजगिरा घेऊन यायचा आहे। प्रत्येक 1 किलोग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही जवळपास 1 कप ते या ठिकाणी 1 कप राजगिऱ्याची पावडर या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या चपातीच्या भाकरीच्या पिठामध्ये मिक्स जर केली तर खूप चांगला आहे आणि विटॅमिन्स मिनरल्स फायबरचे देखील त्या ठिकाणी भरमसाठ तुम्हाला होणार आहे, शरीरामध्ये होत असतं। पुढचं 6वं जे पदार्थ आहे ती म्हणजे शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता वाढवतं, ते म्हणजे आता आपल्या शेवग्याच्या जी काय पानं आहेत त्या पानांची पावडर म्हणजेच आता मोरिंगा लीफ पावडर हे आता काय करायचं आहे सुपर फूड म्हणून काम करतं। हे देखील तुम्हाला 1-2 चमचा हळूहळू याची पावडर तुमच्या चपात्यामध्ये भाकरीमध्ये तुम्ही या ठिकाणी मिक्स करू शकता। मिक्स करताना ते थोडंसं कडवं लागू शकतं, तर त्यामुळे मिक्स करताना हे पहा याच्यात देखील कॅल्शियम भरपूर असतं, तर अँटीऑक्सिडंट देखील जबरदस्त असतात, त्यामुळे मोरिंगा लीफ पावडर देखील खूप चांगली आहे। तर तुम्ही हे सर्व सांगितलेले 6 उपाय आता प्रत्येक म्हणजे आता 5 ते 6 उपाय दिवसाचा एक टप्प्यानुसार तुम्हाला सुरुवातीला मेथीदाणे, त्यानंतर आता बघा 5 दिवसानंतर ओवा, त्यानंतर तीळ, राजगिरा, मोरिंगा पावडर हे पदार्थ तुम्ही घ्यायचा आहे। तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी हे पदार्थ नक्की एकदा खाऊन बघा। त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, पायदुखी हे जे आहेत तर ते आजार झटक्यात कमी होऊन राहत, त्यामुळे या आजारावर हे उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता। तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।